धन्यवाद भाऊ मात्रे. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी चांगुणाबाई कमलाकर कडून स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. आजच्या दिवसातील तिसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी रंगतोय तो मॉर्निंग क्रिकेट क्लब विपक्ष डिंगडॉंग या दोन संघांच्या दरम्यान. पंडित गोवारी पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडला उभा आहे हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण सुनीलला पाहतो. खूप चांगला चेंडू ब्लॉक होलचा वापर केला होता. यावेळी चेंडूला दिशा दिली, फक्त दिशा दिली फाईन लेगच्या विजनमध्ये आणि सिंगल डबलमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केली. थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाला होता आणि 2 धावांच्या मदतीने एकूण जर आपण विचार केलं तर 6 धावांच्या वर या ठिकाणी धावफलक पुढे सरकत असताना सुनील ओव्हर द विकेट कापेट ड्राईव्ह. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, जोरदार अपील. सँडी पालकर त्या ठिकाणी आहेत पंचांच्या भूमिकेत. तीन चेंडू आणि 7 धावा, फक्त सिंगल या ठिकाणी नक्कीच आपण या स्ट्रोक ओके 12 धावा स्कोर कार्डवर आहे. थोडीशी एक मिस्टेक झाली होती आमच्याकडून, दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी 12 धावा स्कोर कार्डवर आपण या ठिकाणी पाहू शकतो. राऊंड द विकेट, चांगला चेंडू कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न गुणवंत हो, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंडित गोवारीचं हे षटक क्रमांक 1 या ठिकाणी सुरू असताना पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि डिंगडॉंग या दोन संघादरम्यानची लढत. राऊंड द विकेट एक्झिक्यूट केलाय आणि डिपॉझिट केला सरळ. 6 धावांच्या साठी सँडी पालकर पंच यांचा इशारा येतो. पंडित गोवारीचं हे षटक थोडंसं महागडं या ठिकाणी ठरत असताना एकूण धावा आमचे स्कोरर या ठिकाणी आम्हाला सांगतील. 19 धावा ऑन अ बोर्ड. 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात आणि नक्कीच आपण मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीगचा जो टी शर्ट आहे जो परिधान करून सुनील चावरी देखील भाऊ या सामन्यासाठी पोहोचलेले आहेत, जे कामोठे वसाहतीतून इंटर कॉलनीचे जे खेळाडू आहेत आणि रायगड टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर दुबईचे देखील टुर्नामेंट ते खेळून आलेले एक मोठं नाव आहे सुनील चावरीचं. आणि नक्कीच प्रेक्षकांना देखील आशा होती की घरच्या मैदानावर सुनील चावरीनं आपण या ठिकाणी खेळता पाहू आणि नक्कीच पंडित गोवारी यांचा कॉल त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि गुड मॉर्निंग क्रिकेट संघाचा एक भाग आहेत ते आणि आपल्या संघासाठी आपलं योगदान देण्यासाठी शिरडोनवरून वैष्णव अभियोम कोलार हा संघ मला वाटतं त्यांचा होता, तो पराभूत झाला आणि त्यानंतर आपल्या मॉर्निंग 11 क्रिकेट संघाला ते जॉईन झालेले आहेत. तर खूप जबरदस्त क्रिकेटचा थरार रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिरडोनच्या मैदानावर देखील सुरू आहे. या ठिकाणी खूप चांगला फटका, या ठिकाणी लाजवाब फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज होता हर्षद, गोलंदाज रवी कडू. हाच तो गोलंदाज ज्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब पारितोषिक ज्याने पटकावलं होतं आपल्या धार आणि प्रभावी गोलंदाजीच्या माध्यमातून, तोच रवी कडू यावेळेस. खूप चांगला चेंडू, मात्र लाईन थोडीशी खराब. लेग स्टंपच्या लाईनच्या बाहेर चेंडूला पिच केला. अवांतर धावा या ठिकाणी 1 येते आणि एकूण धावांचा विचार केला
तर 21 धावा ऑन बोर्ड. फसवा चेंडू यावेळेस सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळते भाऊ या गोलंदाजाच्या मध्ये. आपण 6 चेंडू गोलंदाजाच्या वाट्याला येत असतात. 6 पैकी 2 ते 3 ब्लॉक होलला टाकत असतो, एखाद दुसरा फसवा टाकत असतो आणि एक फ्लिपर नक्कीच त्यांच्या गोलंदाजीतून सातत्याने पाहायला मिळतं. आणि यश तर यश आहे रवीचं. आणि यावेळेस म्हटलं वेट अँड वॉच. ऑन साईडला दिशा दिली, 6 धावांच्यासाठी डिपॉझिट केलं चेंडूला. यावेळेस अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो. बघा काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी इंटर कॉलनी टुर्नामेंटच्या माध्यमातून फलंदाज सुनील या ठिकाणी करत असताना 4 चेंडू फेस केलेत सुनीलने आतापर्यंत. 3 षटकार दाखवल्यात आणि आपल्या संघाला अतिशय सुस्थितीत मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला 33 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी मजबूत इरादे आणि जबरदस्त या ठिकाणी आक्रमकता, ज्या स्पोर्टिंग सुरुवातची गरज होती, ज्या प्रकारच्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीची गरज होती, त्याच प्रकारचे स्फोटक फलंदाजी, एक्सक्लुझिव्ह फलंदाजी या ठिकाणी सुनीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र एज लागते आणि फलंदाज बाद होतो. यष्टीरक्षक होता सुनील चावरी. नवीन फलंदाज शिवा लंके याला आपण पाहतो. हर्षद अजून देखील 2 चौकार लगावून आपल्या एंडला सुरक्षित आहे. सुनीलने खूप आक्रमकता दाखवली. 5 बॉल फेस केले, 3 षटकार, 18 धावा. एकूण जर आपण पाहिलं तर 300 जवळपास 250च्या सरासरीने स्ट्राईक रेटने ज्याने फलंदाजी केली तोच सुनील मात्र बाद झाला. नवीन फलंदाज शिवा लंके येतो. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर रवी कडू आपल्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना हे षटक हाताळत असताना यावेळेस मात्र खूप मोठी जबाबदारी असेल रवी कडूवर. तर सुनील चावरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत हॅलो. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 34 धावा, 34 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर रायगड प्रीमियर लीगची देखील एक अपडेट देऊ इच्छितो आपल्याला. आपल्याच परिसरातील काही दिनेश स्मृती कुंडवाल क्रिकेट टीम खेळत असताना 46 धावांची एक मॅरेथॉन इनिंग समाधान वास्कर आपला लोकल बॉय त्या ठिकाणी खेळत असताना साकारत असताना सेकंड हाफ सेंचुरी मारेल का भाऊ
या स्पर्धेतील रायगड प्रीमियर लीगची याची देखील उत्सुकता असेल प्रेक्षकांना. जबरदस्त फलंदाजी करत असताना या ठिकाणी कर्जत विरुद्ध खेळत असताना. बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे वळूया आपण. स्वर्गीय चांगुणाबाई कमलाकर कडू स्मृती चषकाकडे. तिसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी रंगला जातो. या सामन्यासाठी पंच म्हणून आपण दीपक पाटील पनवेल पंच असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समवेत आहेत ते सँडी पालकर. नवीन गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज असेल म्हात्रे. यस, अवधूत म्हात्रे. नवीन गोलंदाज अवधूत म्हात्रे यांना आपण या ठिकाणी चौथं षटक हाताळत असताना पाहतो. मात्र खूप आक्रमकता या ठिकाणी ती डिंगडॉंग क्रिकेट संघाने मॉर्निंगच्या विरुद्ध खेळत असताना खूप चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या लाईनमध्ये चेंडूला रिलीज केला. कोणत्याही पंचांच्याकडे मात्र एक आशेच्या नजरेने पाहत होता तो फलंदाज शिवा लंके. डावखुरे हाताचा बाबा फलंदाज आहे, आक्रमकता ज्याच्यामध्ये. मात्र वाईट यॉर्कर हा एक देखील गोलंदाजाचा एक वेगळा अस्त्र आहे आणि त्याच अस्त्राचा या ठिकाणी वापर करतो गोलंदाज नक्कीच अवधूत म्हात्रे. बघा आज आपण जर भाऊ पाहिलं तर मग टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, रेड बॉल क्रिकेट असो, व्हाईट बॉल क्रिकेट असो, विशेषतः व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपण आउटसाइड वाईड यॉर्करचा वापर नेहमीच पाहत असतो आणि त्याच वाईड यॉर्करचा वापर या ठिकाणी अवधूत म्हात्रे या ठिकाणी करत असताना. कारण पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र मार बसला होता मॉर्निंग क्रिकेट संघाला. यावेळेस खोदून काढला चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार येतो. पंच दीपक पाटील यांचा इशारा. 4 धावा. तर बघा ज्या टुर्नामेंट ज्या एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. मी पण देखील खूप उत्साही झालं. रायगड प्रीमियर लीग मध्ये सेकंड हाफ सेंचुरी मारणारा समाधान वास्कर हा पहिला फलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपण समाधानला देऊ. जबरदस्त अप्रतिम ज्यानं खेळ केला आणि खरोखर भाऊ पहिल्या फेरीच्या सामन्यापासून आपण बघतो की एकटा किल्ला लढवतो स्वर्गीय दिनेश स्मृती क्रिकेट क्लब कुंडेवालच्या वतीनं आणि एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग देखील आज पाहायला मिळाली. आणि यावेळेस मात्र डिंगडॉंग क्रिकेट संघ अतिशय अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करत असताना फलंदाज बाद होतो शिवालंके. लीडिंग एज आणि नो पंचांचा नो चेंडूचा इशारा येतो दीपक पाटील सरांचा. फ्री हिट देखील असेल तर 1+1 2. एकूण धावा 40 ऑन बोर्ड आपण यावेळेस पाहतो. 40 धावा स्कोर कार्डवर. थ्री हिटचा हा चेंडू असेल. फलंदाज आहे मकरंद. नॉन स्ट्राइक एंडला मकरंद आणि स्ट्राइक एंडला स्ट्राइक एंडला मकरंद. नॉन स्ट्राइक एंडला आपण हर्षदला पाहतो. मकरंद भगत ज्याला आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बिग 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 हिट षटकार.
जबरदस्त फटका मकरनच्या बॅट मधून आलेला. जुई क्रिकेट संघातील हा खेळाडू गावदे क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज या ठिकाणी देखील मोठा एक्सप्लोजिव्ह या ठिकाणी करत असताना धावांच्या रूपाने एक्सप्लोजन भरून आलाय आणि षटकारानिशी खातं उघडतो. धावा एकूण सहा कुटुंब काढतो आणि 46 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अवधूत म्हात्रे चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर केला. आपल्या फॉलो मध्ये चेंडूला गॅदरट केला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. शेवटचं षटक असेल या पहिल्या सत्राचं. गोलंदाज अमोल चांगला चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला तेवढंच देखणं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. सिंगल डबल मध्ये तिसरी धाव. 3 धावा देखील या ठिकाणी धावून सहजरित्या पूर्ण केल्या. 49 एकूण धावा आपल्याला 49 या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप चांगली आक्रमक आणि देखणे फटके या ठिकाणी आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाले. हर्षदने लगातार 2 चौकार लावून इनिंगची सुरुवात खूप चांगली केली होती. त्यानंतर सुनीलने 3 षटकार दाखवले आणि मकरनने देखील या शेवटच्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये स्लॉगरमध्ये षटकार लगावत या ठिकाणी आपल्या इनिंगची सुरुवात केली होती. बाईचा चौकार या ठिकाणी नक्कीच येतो. या चौकाराच्या मदतीनं 53 धावा. धावा स्कोर कार्डवर आपल्याला ऑन बोर्ड यावेळेस पाहायला मिळतात. 53 रन्स. लीडिंग एज फक्त सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. अमोल खूप चांगली गोलंदाजी करतो. जरी एक चौकार आला असेल, बाईचा विकेट किपर थोडासा त्या ठिकाणी मिस झाला होता आणि चौकार आला होता त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. 3 धावा एकूण. खराब क्षेत्ररक्षणाचे कारण थोडेसे जास्त धावा मोजतोय तो अमोल. मात्र गोलंदाजी खूप चांगली केली त्याने आतापर्यंत. ऑन साइडला पुन्हा एकदा भेरकावून दिला. 6 धावांच्या साठी बिग हिट. सहा धावा येतात. 6 धावांच्या मदतीने 60 धावा आपण स्कोर कार्ड वर पाहतो. 60. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चौकार होईल का? मात्र तेवढं देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीनं 62 धावा. शेवटचं षटक या पहिल्या सत्रातील सुरू असताना काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं शेवटचा चेंडू असा रोहित. शेवटचा चेंडू गोलंदाज अमोल याचा. चांगली इनिंग या ठिकाणी हर्षद साकारत असताना सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी गेला होता. शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि हा देखील गगनचुंबी उत्तुंग 6 धावांच्या साठी चेंडू डिपॉझिट केला. सुरुवात जे स्वयंसेवक आहेत त्यांनी चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. सुरुवात चौकारानेशी केली होती हर्षदने
आणि शेवट देखील षटकारांची या ठिकाणी अतिशय गोड शेवट करत असताना धावा 68 धावा 69 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो, धन्यवाद नरेंद्र सर. आपण खूप बहुमूल्य वेळ दिलात या स्पर्धेसाठी, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. या स्पर्धेचे सर्व शिलेदार मावळे यांचं देखील खूप खूप आभार. 3 दिवसाची ही स्पर्धा आपण आयोजित करण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलात. जानमान क्रिकेट संघ जुई, कैलासवासी चांगुणाबाई कमलाकर स्मृती चषक आणि आजचा तिसरा दिवस इंटर कॉलनी स्पर्धा पाहतोय आपण. दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय, तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय आणि त्याचबरोबर या सामन्यातून जो जिंकणारा संघ असेल तो लकी ड्रॉसाठी जाईल. त्या अगोदर लकी ड्रॉ झाला होता. मोरया 11 संघाला मात्र लकी ड्रॉ मिळाला होता. आता मात्र लकी ड्रॉसाठी असतील शिवशंभो आणि या संघांमधून जिंकणारा संघ. 69 धावांचं पाठलाग करायचं आहे. निश्चितच मॉर्निंग 11 संघाला 24 चेंडू आणि 69 धावा. सुनील चावरी आणि सचिन गुवारी ही जोडी मैदानामध्ये. कृष्णा मिश्रा हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी पाहिली हर्षलची आपण. त्याचबरोबर मकरंद, त्याचबरोबर 24 चेंडू 69 धावांचं पाठलाग करायचं आहे. मात्र पाठलाग कसा करतोय
मॉर्निंग 11 संघ नक्कीच पाहतोय सलामीचा गोलंदाज तुकाराम. पहिला चेंडू फेस करेल सुनील चावरी. कृष्णा मिश्रा यांचं देखील आगमन झालेलं आहे. ओहो, पहिला चेंडू पूल केला इथे पॉवरफुल सक्सेसफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय अदाकारी पाहायला मिळते सँडी पालकरची. टिप आणि टॅप उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील चावरी, एक अष्टपैलू खेळाडू. अगदी भारताच्या बाहेर जाऊन देखील खेळ करून आलाय तो सुनील चावरी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर फलंदाज मॉर्निंग 11 करणं खेळताना पाहायला मिळेल सुनील चावरी. तुकाराम मात्र पहिल्या चेंडूवर खरपूस समाधान घेतलाय 6 धावांसाठी. हो, आता इथे मात्र काय घडते पाहायचं आहे. निश्चितच सुनील चावरीने मात्र नकार दिलाय सिंगल धाव घेण्यासाठी. दुसरा चेंडू निर्धाव सुटकेचा निश्वास सोडला असेल तुकारामनं. 69 धावांचा पाठलाग करते मॉर्निंग 11 संघ. मात्र त्याला फाईट करण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय डिंगडॉंग 11. हो, फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र काय घडते पाहायचं आहे. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी लय भरकटला, थोडीशी दिशा भरकटला तुकाराम हा गोलंदाज. 69 धावांचा पाठलाग करायचा. तुम्हाला चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील तरच या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागेल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडते पाहायचं आहे. डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज मात्र अडचणीमध्ये आला असता, परंतु देवाला नीती मान्य नव्हती आणि अशा रीतीनं एक चिक्की सिंगल पाहायला मिळालेली लीग बॉयच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पाहायला मिळते 8. पॉवर प्लेचं षटक तुकाराम हाताळत असताना फक्त 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 69चा पाठलाग करायचा असेल तर टिप आणि टॅप उत्तर देताना चौकार षटकार मारावे लागतील. एक षटकार जरूर आलाय, परंतु तुकाराम देखील तेवढा गोलंदाज चाणक्य आहे आणि चतुर आहे. मग त्याच्या समोर कोणताही फलंदाज असू द्या, त्याला मात्र नाचवण्याचं काम करेल तो तुकाराम. आता मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. वायब्रेट पंच सँडी पालकर यांची अदाकारी आणि त्याचबरोबर अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. त्याचबरोबर शिवशंभू संघाचा संघनायक, मोर्या 11 संघाचा संघनायक आणि या संघामधून जिंकणारा संघनायक. मस्त अदाकारी पाहायला मिळते. वाईट चेंडू आणि त्याचबरोबर एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तुकाराम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू अवांतर फेकलेत मिळेल. इकडे मग सोड हवा एकटा तू क्रिकेट जर तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. संदेश भोपी तिसरे पंच पाठवायचे आहेत. थर्ड अंपायर मागवलाय. जायचं आयोजकांच्या भूमिकेमध्ये रोहित भेंडे. आता अंपायरची भूमिका निभावावीच लागेल, कारण गोलंदाजी करत असताना अतिशय खराब गोलंदाजी केली रोहित भेंडेनं. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील संपलेला आहे. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओहो, चेंडूला स्वीप केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे सागर आणि अतिशय सुंदर खेळ, अतिशय सुंदर एफर्ट पाहायला मिळालाय. सचिन गोवारीला मात्र माघारी परतून लावलाय. पहिला ब्रेक मिळून दिलाय तो तुकारामनं आणि त्याचबरोबर निश्चितच
एक सफलता मिळाली, एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर. बाळा नवीन फलंदाज बाळा, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाळा मैदानामध्ये उतरलाय. चौथ्या चेंडूवर सफलता मिळाली. असं वाटलं होतं ही भागीदारी जमेल, परंतु तुकाराम हा गोलंदाज एक चतुर गोलंदाज आहे. सर्कलचं रेस्ट्रिक्शन असताना देखील अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. सचिनला मात्र तो शॉट खेळण्यासाठी सज्ज केला. हो बाळा फलंदाजी मार्कवर एक धाव निश्चित पाहायला मिळाले. हर्षल या चेंडूवर मिळते फक्त सिंगल. सिंगल डबलने काही होणार नाही, कारण 69 धावांचा पाठलाग करायचा. 11 धावा धावपलकावर लागल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील चावरे. क्षेत्ररक्षण थोडस बदल करतोय गोलंदाज. निश्चितच 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. अकरा धावा धावपलकावर लागल्यात. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुकाराम गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओहो चेंडू हवेत पाहायला मिळतोय. जेवढे चेंडू उंच गेला तेवढा लांब देखील गेला. चेंडूने उंची जेवढी गाठली तेवढा लांबी देखील गाठली. आणि अजून एक मोठा फटका सुनील चावरीच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावांना धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पाहिली तर 17 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 69 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा पहिल्या षटकामध्ये लावल्या. सचिन गोवारची जरूर विकेट गेली आहे, परंतु सुनील चावरी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॉर्निंग संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. आता समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. 18 चेंडू 52 धावा, 52 धावा 18 चेंडू. सामना कोण जिंकणार? मॉर्निंग संघ जिंकणार की डिंगडॉंग संघ जिंकणार? एका बाजूला सुनील चावरीला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण हर्षलला पाहिलं, जीवन भेंडेला पाहतोय, सचिनला पाहतोय, सागरला पाहतोय, शिवाला पाहतोय. अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. नक्कीच जहानमान क्रिकेट संघ जुई याच्या वतीनं भरवण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस अतिशय जोमानं आणि थाटानं पार पडला. गोलंदाज सज्ज झाला. नवीन गोलंदाज संदीप गोडके. ओहो एक्स्ट्राच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक सजवला आहे. पंच नो घोषित करतायत. फिल्डर नाही आहे मारे, सॉरी. विक्रांत जरा बाजूला हो, तिथे फिल्डर आहे असं वाटलं पंचांना आणि माफी देखील मागितली. त्यांना वाटलं होती पंच किंवा तो क्षेत्ररक्षक आहेत तिथे. ओके थँक्यू. काय जबरदस्त झेल पकडला बाळानं. मात्र चेंडूवर फटका सजवला होता, परंतु थोडासा अपुरा पडला. बाळाला मात्र माघारी परतून लावलाय. संदीप गोडके ज्यांना मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. नवीन फलंदाज गुणवंत गोवारी. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लगेच सामना चालू करतो. अजून भरपूर सामने खेळवायचे आपल्याला. संदीप गोडके गोलंदाजी मार्कवर. आता मात्र स्ट्राईक झाली आहे ती सुनील चावरीकडे. जेवढे चेंडूंची स्ट्राईक सुनील चावरीकडे मिळेल तेवढ्या अशा पल्लवीत असतील मॉर्निंग संघाच्या.
चला मोरिया 11 संघाचा संघनायक, शिवशंभू संघाचा संघनायक आणि या सामन्यामधून जिंकणारा संघाचा संघनायक. सामना संपल्यानंतर त्वरित उपस्थित राहायचंय. ओहो, मोठा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्राला क्लिअर केलाय. इट्स अ माइटी हिट, बिग हिट षटकार. सुनील चावरे एक अष्टपैलू खेळाडू, मैदानाच्या चौफेर बाजूने फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. तो सुनील चावरे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. संदीप घोडके गोलंदाजी मार्कवर. ओहो हो हो, इथे काय घडते पाहायचं आहे. आणि इथे मात्र खेळीचा अंत होतोय. सुनील चावरे बॅक टू द डगआउट. तिसरी सफलता डिंग डॉंग 11 संघासाठी. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटला ब्रश होऊन थर्डमॅन क्षेत्राकडे गेला आणि थर्डमॅन क्षेत्राचा क्षेत्ररक्षक बाळानं मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. चांगला अफड दाखवला आणि नवीन फलंदाज सतीश आणि गुणवंत गोवारी ही जोडी मैदानामध्ये, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. स्वतःवर नाराज असेल मी म्हणेन सुनील चावरे. ही चुकी त्याची मला वाटतं रायगड प्रीमियम लीगला देखील झाली होती. कारण फ्लॅट शॉट होता, एलिमिनेशन नव्हतं मिळालं, झेल हातामध्ये विसवला आणि जसा तो बाद झाला तो सामना मात्र पराभूत व्हावा लागला होता. जर 5 षटकापर्यंत टिकला असता तर रायगड प्रीमियम लीग मध्ये अजून देखील त्याचा खेळ पाहायला मिळाला असता. इथे देखील तीच चूक झाली आणि त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. संदीप घोडके, सतीश स्ट्राइक एंडला. सतीशनं चेंडू हवेत खेळला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज केलं. काय फ्लाइट कॅच पकडली आहे मकरंद भगतनं आणि मकरंदचं देखील कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्यात. निश्चितच संदीप घोडके, क्या बात है. नवीन फलंदाज मैदानाकडे बंटी कोंडिलकर. आता मात्र सर्व आशा पल्लवीत असतील. अमित गोवारी, गुणवंत गोवारी आणि त्याचबरोबर बंटी कोंडिलकर या 2 फलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी असेल हा 69 धावांचा पल्ला गाठण्यासाठी. परंतु इथं घडलं काय, झटपट विकेट पडल्या. सचिन गोवारची जास्त साथ मिळाली नाही सुनील चावरेला आणि त्यानंतर मात्र अडचणीमध्ये आलाय तो मॉर्निंग संघ. फलंदाजी चांगली पाहायला मिळाली डिंगडॉंग संघाची. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते संदीप घोडकेची. पुन्हा एकदा पटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक किरणनं मात्र अजून एक झेल पकडलाय आणि अशा रीतीनं हॅट्रिक विकेट संपादित केले संदीप घोडकेनं. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे संदीप घोडकेसाठी. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली ती संदीप घोडकेची. अतिशय दयनीय अवस्था करून ठेवली मी म्हणून मॉर्निंग संघाची. कारण झटपट विकेट बाद झालेत आणि त्यानंतर मात्र बंटी कोंडिलकर, ॲडी कांबळे मैदानामध्ये. संदीप घोडके गोलंदाजी मार्कवर. ओहो, सन्मान दिला चेंडूला. एक धाव निश्चित मिळेल या चेंडूवर. खरोखर या षटकामध्ये विचार केला तर सुनील चावरेनं षटकार मारला होता. त्या अगोदर एक सफलता मिळाली होती बाळाच्या रूपानं आणि या षटकामध्ये एकूण फलंदाज बाद झाले 4. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24. दोन्ही समीकरण उरलंय ते 12 चेंडू आणि 45 धावा.
सामन्यामध्ये काहीही घडू शकतो, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतो. अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही सामना 50-50% दोन्हीकडे झुकलेला आहे. जर फलंदाजी इथून चांगली झाली, चौकार षटकारांची आतिषबाजी झाली बंटी कोंडिलकर आणि कांबळेकडनं, तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल मॉर्निंग संघ. परंतु गोलंदाजीचा शस्त्र जर वापरलं आणि जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकले तर मात्र मॉर्निंग संघाचा निभाव लागणार नाही आहे ते डिंगडॉंग संघासमोर. चला क्षेत्ररक्षण सजवायचं प्लीज. आणि त्याचबरोबर मॉर्निंग संघ थोडस अडचणीमध्ये आलाय, परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये मित्रांनो. सामन्यामध्ये काही घडू शकतं, अजून काही बिघडलं नाहीये. बंटी कोंडिलकर मैदानामध्ये आहे आणि कांबळे मैदानामध्ये आहे. ज्या पद्धतीने डिंगडॉंग 11 संघानं फलंदाजी केली तशी मात्र फलंदाजी करावी लागेल. हर्षलची फलंदाजी आवडली. हर्षलची चांगली फलंदाजीच्या जोरावर 68 धावा लावल्या आणि त्याचबरोबर 69 धावांचं पाठलाग करत असताना 24 धावा फक्त धावफलकावर लागल्यात 12च्या सरासरीनं. परंतु इथून केअर चेंज करावं लागेल नवीन फलंदाजांना. बंटी कोंडेलकर आयडी कांबलेला 12 चेंडू 45 धावांचं समीकरण उरलंय. जीवन भेंडे गावदेवी द्वी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू जीवन भेंडे. या गोलंदाजाकडे मात्र ब्रह्मास्त्र आहेत. हो चेंडू भ्रष्ट झाला बॅटला. एक धाव निश्चित मिळाली, परंतु एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. इथे मात्र चौकार षटकार मारावे लागतील. जीवन पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजीसाठी. ओहो वाईट यॉर्कर. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते. जीवनकडे चांगले अस्त्र आहे, तो अस्त्र आपल्या भातातून फेकतोय. फलंदाजांना नाचवण्याचं काम करतोय. अडी कांबळे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बंटी कोंडिलकर. आता मात्र सामना समीकरण उरलाय. येणारे 10 चेंडू आणि 44 धावा. ओहो अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय बघा. आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे अडी कांबळेला. अमोल माने नवीन फलंदाज. अमोल माने 9 चेंडू 44 धावा. नऊ चेंडू 44 धावा. चांगला एफर्ट दिला मी म्हणेन आतापर्यंत. 100% योगदान दिला मी म्हणेन आतापर्यंत डिंगडॉंग 11 संघानं. त्या संघासमोर त्या संघाच्या अगेन्स्ट खेळताना मात्र सुनील चावरी जसा बाद झाला जणू सामन्यामध्ये शिरकाव केला तो डिंगडॉंग संघानं. हो चेंडूला खोदून काढला अक्षरशः. एकदम निश्चित मिळाली. अमोल माने आपलं खातं खुलं करते 1 धावेनं. शेवटच्या क्षणापर्यंत सामना येतो की पाहायचा आहे. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 8 चेंडू आणि 43 धावा. 8 चेंडू 43 धावांची गरज असणार आहे. या 2 चेंडूवर मात्र समीकरण काय घडते पाहायचं आहे. इथे मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत आणि अवांतरच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 42 धावांची अजून देखील गरज असणार आहे मॉर्निंग 11 संघाला. 8 चेंडू 42 धावा.
बघूया पुढच्या चेंडूवर काय घडतंय. चेंडू होता इथे मात्र मिडवे क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 27 पाहायला मिळतात. 41 धावांची अजून देखील गरज असणार आहे. 41 धावांची गरज. मात्र प्रकाश सजवलाय परंतु किरण चेंडूच्या खाली चांगला जज करतोय आणि अजून एक मोठा धक्का अमोल मानेच्या रूपानं. अवधूत म्हात्रे नवीन फलंदाज. अवधूत म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. अक्षरशः अडचणीमध्ये सापडलाय तो मॉर्निंग संघ. येणारे 6 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. नवीन फलंदाज मैदानाकडे आला अवधूत म्हात्रे. त्यानंतर स्ट्राईक एंडला फलंदाज बंटी कोंडिलकर. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. हर्षद म्हटलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय डिंगडॉंग 11 संघाकडनं. चांगली फलंदाजी पाहिली. आता मात्र गोलंदाजी पाहायची आहे कारण अजून 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. झटपट विकेट गमावल्यानंतर मात्र मॉर्निंग संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. निश्चितच अखूट टप्प्याचा चेंडू तो देखील पूल करता आला नाहीये बंटी कोंडिलकरला. नशिबाची साथ मिळत नाहीये मॉर्निंग संघाला हे सिद्ध झालंय. अजून देखील 5 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकणार नाहीयेत. किती फरकाने हा सामना गमवतोय हे पाहावं लागेल. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय मकरंद भगत आणि इथे मात्र मोरिया 11 संघाचा संघनायक पूनम आपला संघनायक पाठवून द्यायचंय. नवीन फलंदाज मैदानाकडे लेजंड क्रिकेटर रवी कडू. चला शिवशंभू संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. मोर्या संघाचा संघनायक आपण पण यायचं आहे. तर चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचते की पाहायचं आहे. नक्कीच बाळा हा क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये परंतु 1 धाव मिळते. तर रवींद्र कडूसाठी सुवर्ण संधी आहे. रवी दादा आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. संधी सांगू की नको सांगू. चला पहिला 500चा आवाज आला होता परंतु 1000 रुपयाचं बक्षीस आहे षटकार मारला तर रवींद्र कडूसाठी. हो इथे मात्र रनआउटच्या विकेट सोडावी लागली. रविदादा संधी होती आपल्याला षटकार मारायची. 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आता कॅप्टन पंडित गोवारी चाललेत मैदानामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. चला फास्ट खेळायचं पंडित गोवारी. फास्ट जायचं. अजून सामने भरपूर खेळवायचे त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालू नका. चला आपण यायचं आहे. त्याचबरोबर शिवशंभू आणि ह्या सामन्यामधून जिंकणारा संघाचा संघनायक पुन्हा एकदा लकी ड्रॉ होणार आहे. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. 1 चेंडू शिल्लक आहे. औपचारिक शिल्लक आहे या मैदानामध्ये. चेंडू हवेत खेळून जरूर काढलाय परंतु धाव घेण्याचा कोणताही मनसुबा दिसत नाही. चला चेंडू फेकायचा इकडे लगेच.
नक्कीच सामना जिंकलाय तो डिंगडॉंग 11 संघानं. पराभूत झालेल्या संघाचं हार्दिक आभार या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. लकी ड्रॉ कडे जाऊया. मोरिया 11